पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची अखेर बदली करण्यात आली आहे। त्यांची बदली करण्यात येऊ नये यासाठी तिथल्या नागरिकांचा आग्रह होता। यासाठी तिथले नागरिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक देखील झालेले होते। मात्र या सगळ्या पिंपरी चिंचवडकरांच्या मागणीला केराची टोपली दाखवत श्रीकर परदेशींची अखेर बदली करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडचे बुलडोजर मॅन म्हणून त्यांची ओळख होती। शहरातल्या अनेक अनधिकृत बांधकामांना त्यांनी चाप लावलेला होता। त्याचबरोबर नव्या अनधिकृत बांधकामांना कुठलीही परवानगी देण्यात येत नव्हती आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेली जी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना अधिकृत करण्यासाठी सुद्धा त्यांचा विरोध होता। अशा परिस्थितीमध्ये श्रीकर परदेशींची बदली करू नये अशी पिंपरी चिंचवडकरांची इच्छा होती। मात्र या क्षणाची मोठी बातमी, अखेर ही बदली झालेली आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, महाराष्ट्रासाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे। नागरिकांची प्रचंड इच्छा असताना देखील त्यांच्या इच्छेला केराची टोपली दाखवत, मागणीला केराची टोपली दाखवत अखेर श्रीकर परदेशींची बदली करण्यात आलेली आहे। काय आणि कुठं आणि कशी नेमकी चक्र फिरली आहेत? अमोल, आज राज्य सरकारने 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। त्याच्यामध्ये श्रीकर परदेशी जे पिंपरी महापालिकेचे आयुक्त आहेत, पिंपरी चिंचवड महापालिकेचे, त्यांचीही बदली करण्यात आली आणि त्यांच्या बदलीमागे राजकीय षडयंत्र आहे असं स्पष्टच होत आहे। कारण पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम विरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली होती आणि या कारवाईचं नागरिकांकडून स्वागतही होत होतं। परंतु काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध या अनधिकृत बांधकामामध्ये गुंतले होते। त्यांचा दबाव होता राज्य सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर की त्यांची बदली व्हावी आणि प्रामुख्याने हा दबाव होता तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून होता। कारण आपल्याला माहिती आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वर्चस्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि या ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणात अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि अशाच अनधिकृत बांधकामांवर श्रीकर परदेशी यांनी गेल्या काही महिन्यांपासून धडक कारवाई सुरू केली होती। त्यामुळे कुठेतरी हे सगळे राजकीय नेते दुखावले गेले होते। त्यामुळे या आयुक्तांच्या म्हणजे श्रीकर परदेशांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर प्रचंड दबाव राष्ट्रवादीकडून येत होता। राष्ट्रवादी हा सरकारमधला एक घटक पक्ष असल्यामुळेच अखेर मुख्यमंत्री त्यांच्या दबावाला बळी पडल्याचं म्हणावं लागेल आणि आज श्रीकर परदेशी यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदावरून मुद्रांक शुल्क विभागात बदली करण्यात आली पुण्याला। त्यामुळे श्रीकर परदेशींची बदली करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत सध्या सिटीजन फोरमचे संजीव पाटील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। संजीवजी, नागरिकांनी रेटा लावलेला होता अक्षरशः त्यांची बदली होऊ नये यासाठी, तरी देखील ही बातमी आता येऊन धडकतीये, काय प्रतिक्रिया आपली यावर? प्रचंड संतापजनक प्रतिक्रिया आहे की आम्ही सर्व नागरिक म्हणजे सिटीजन फोरमचेच नव्हे तर इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टरांची जी आमची संघटना आहे, सांस्कृतिक क्षेत्रातली जी आमच्या संघटना आहेत सगळ्या, त्यातर्फे आम्ही सगळ्यांनी जोर लावला होता आणि असं वाटलं होतं की बदली रद्द झालेली आहे। परवाच्या ज्या सगळ्या पेपरच्या बातम्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर जर बदली होणार असेल तर मग मात्र आम्हाला आता वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असं वाटतंय। कारण कोणीही नागरिक खपवून घेणार नाहीये। राजकीय दबावाखाली ही बदली जर झालेली असेल नक्की खरी तर हे अतिशय चुकीचं आहे आणि मग वेळ प्रसंग रस्त्यावर येण्यासाठी सुद्धा आमच्या सगळ्या संघटना तयार होतील ही आमची प्रतिक्रिया आहे। अतिशय कडवट आहे, म्हणजे पटत नाही, मला रडायला येत आहे की जो माणूस पिंपरी चिंचवड शहराचा खऱ्या अर्थानं विकास करण्यासाठी आलेला आहे, ज्या माणसाचं विजन 2040 सालाच्या पुढचं आहे, त्या माणसाची अशी तडकाफडकी बदली होती आहे आणि हे आपण समजू नये आणि आपण दळभद्री आहोत, आपण लायक नाही आहोत अशा माणसाला टिकून घेण्याला, असं मला वाटतं। बिलकुल, धन्यवाद संजीवजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। पुन्हा एकदा आपण दीपक भातुसेंकडे जाऊया। दीपक, ज्या प्रकारे ही बदली करण्यात आलेली आहे, तडकाफडकी ही बदली करण्यात आलेली आहे, मात्र आत्ता जरी ही बातमी तडकाफडकी आली आहे आणि त्यामुळे ही बदली तडकाफडकी झाली असं वाटत असतं तरी सुद्धा सरकारने अत्यंत नियोजनबद्धरित्या त्यांना तेथून हलवण्यासाठी याच्या आधीपासूनच या सगळ्या हालचाली सुरू होत्या, याविषयी काय सांगाल? अमोल, जवळजवळ गेले महिनाभर श्रीकर परदेशांची बदली होणार अशी मंत्रालयात चर्चा होती। वारंवार या संदर्भात अफवा उठवायच्या की श्रीकर परदेशांची बदली झाली, कारण राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणावर दबाव येत होता मुख्यमंत्र्यांवर त्यांची बदली करावी। परंतु अखेर या दबावापुढे मुख्यमंत्री दबले असं म्हणावं लागलं। आपण आता सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ज्या ऐकल्या, किती तीव्र भावना आहेत आणि याच भावना या सगळ्या लोकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या सुद्धा होत्या। स्वतः समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापर्यंत या संदर्भातील तक्रारी गेल्या होत्या आणि अशा प्रामाणिक अधिकाऱ्याला, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला पिंपरी चिंचवडमधून हलवू नये, त्यांची बदली करू नये यासाठी सरकारवर दबाव होता। परंतु जनतेच्या दबावापेक्षा सरकारने राजकीय दबाव महत्त्वाचा मानला आणि हे पहिल्यांदा घडत नाही। यापूर्वी अनेक अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय दबावापोटी झालेल्या आहेत। श्रीकर परदेशी हे त्याचे पहिले बळी नाही आहेत अमोल। बिलकुल, राजकीय दबावापोटी ही बदली झालेली आहे आणि
जनतेच्या रेट्यापेक्षा राजकीय दबावाचा रेटा हा सरकारने अधिक महत्त्वाचा समजलेला दिसतोय, सिरियसली घेतलेला दिसतोय आणि त्यातून ही बदली झालेली आहे। पिंपरी चिंचवडकरांमध्ये सध्या प्रचंड संतापाचं वातावरण आहे। धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।